श्रीमद् भागवत महापुराणम स्कंद 3 अध्याय 25. देवहूतीचा प्रश्न आणि भक्त योगाचा महिमा. शौनकांनी विचारले. तत्वांची संख्या करणारे भगवान कपिल साक्षात अजन्मा नारायण असून सुद्धा लोकांना आत्मज्ञानाचा उपदेश करण्यासाठी आपल्याला मायेने उत्पन्न झाले होते. मी भगवंताची पुष्कळशी चरित्रे ऐकली आहेत, परंतु या योगी प्रवर पुरुषश्रेष्ठ कपिलाची कीर्ती अजूनही ऐकूनही माझे मन तृप्त होत नाही. सर्वदा स्वतंत्र असे श्रीहरी आपल्याला योगमायेने ज्या ज्या लीला करतात त्या सर्व कथन करण्यायोग्य कथा श्रद्धावान मला आपण ऐकाव्यात. सुत म्हणाले, मुनिवर्य, आपल्याप्रमाणेच जेव्हा विदुराने सुद्धा हाच आत्मज्ञानविषयक प्रश्न विचारला, तेव्हा श्री व्यासाचे सुहृदय भगवान मैत्रेय प्रसन्न होऊन म्हणाले. मैत्रेय म्हणाले, पिता वनात निघून गेल्यानंतर भगवान कपिल मातेला आनंद देण्याच्या इच्छेने बिंदुसर तीर्थावर राहू लागले. तत्मसमुदायाने पारदर्शी भगवान कपिल एक दिवस स्वस्थपणे आसनावर बसले होते. त्यावेळी ब्रह्मदेवाच्या वचनाचे स्मरण होऊन देवहूती आपल्या मुलाला म्हणाली. देवहूती म्हणाली, हे सर्वव्यापी प्रभो, या इंद्रियाच्या विषयलालसेने मी अत्यंत उद्विग्न झाले आहे आणि याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी घोर अज्ञानांधकारात पडले आहे. आता आपल्या कृपेने माझी जन्मपरंपरा समाप्त झाली आहे आणि त्यामुळे या दुस्तर अंधकारातून पार पडण्यासाठी उत्कृष्ट नेत्ररूप असे आपण मला प्राप्त झाला आहात. आपण सर्व जीवांचे स्वामी भगवान आदिपुरुष आहात. तसेच अज्ञानांधकाराने अंध झालेल्या लोकांसाठी नेत्रस्वरूप असणारे आपण सूर्याप्रमाणे प्रगट झाला आहात. देवा, या देह गुरु इत्यादीमध्ये जो मी माझेपणाचा दुराग्रह असतो तोही आपणच निर्माण केलात. म्हणून आता आपण माझा या महामोह नाहीसा करा. आपण आपल्या भक्ताच्या संसारूप वृक्षासाठी कुऱ्हाडीप्रमाणे आहात. प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान प्राप्त करण्याच्या इच्छेने मी शरणागत वत्सल आपणास शरण आलो आहे. भागवत धर्म जाणण्यात आपण सर्वश्रेष्ठ आहात. मी आपणास प्रणाम करीत आहे. मैत्रेय म्हणाले, अशा प्रकारे माता देवहूतीने परमपवित्र आणि लोकांना मोक्ष मार्गाबद्दल प्रेम उत्पन्न करणारी आपली इच्छा प्रगट केली. ती ऐकून आत्मज्ञ सत्पुरुषाचे गंतव्य असणारे श्री कपिलमुनी तिची मनापासून प्रशंसा करू लागले आणि नंतर मंद हास्याने शोभणाऱ्या मुखाने म्हणाले. कपिल भगवान म्हणाले, माते, सुखदुःखाची सर्वस्वी निवृत्ती करणारा अध्यात्मयोग हाच मनुष्याच्या आत्यात्मिक कल्याणाचे प्रमुख साधन आहे, असे माझे मत आहे. माते, पूर्वी नारद आदी ऋषींनी ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर सर्व अंगांनी संपन्न अशा योगाचे मी वर्णन केले होते. तेच मी आता तुला सांगतो. या जीवाला बद्ध करण्यास आणि मोक्ष मिळवून देण्यास मन हेच कारण मानले गेले आहे. विषयात आसक्त झाल्यास ते बंधनाला कारणीभूत ठरते, तर परमात्मात रमल्यास मोक्षाला कारण ठरते. ज्यावेळी ते मन मी आणि माझे या अभिमानाने उत्पन्न होणारे काम, लोभ इत्यादी विकारांपासून मुक्त होऊन शुद्ध होते, त्यावेळी ते सुखदुःखापासून वेगळे होऊन सम अवस्थेला प्राप्त होते. त्यावेळी जीव आपले ज्ञान, वैराग्य
आणि भक्तीने युक्त अशा हृदयाने आत्मा प्रवृत्तीच्या पलीकडील अद्वितीय भेदरहित स्वयंप्रकाश सूक्ष्म अखंड आणि सुखदुःखारहित असून प्रकृती शक्तिहीन आहे असा अनुभव करतो. योग्यांना भगवत प्राप्तीसाठी सर्वात्म्य श्रीहरीच्या भक्तीसारखा दुसरा कोणताच कल्याणकारक मार्ग नाही. आसक्तीलाच विवेकी लोक आत्म्याचे न तुटणारे बंधन मानतात, परंतु ती जेव्हा महापुरुषाच्या बाबतीत निर्माण होते तेव्हा तीच मोक्षाचे उघडलेले दार समजावे. जे लोक सहजशील दयाळू सर्व प्राण्यांचे निष्काम हेतुशू कोणाबद्दलही शत्रुत्वाची भावना न ठेवणारे शांत सरळ स्वभावाचे आणि सत्पुरुषाचा सन्मान करणारे असतात, जे माझ्यावर अनन्य भावाने दृढ प्रेम करतात, माझ्यासाठी सर्व सकाम कर्माचा तसेच आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा त्याग करतात आणि मतपरायण होऊन माझ्या पवित्र कथांचे श्रवण कीर्तन करतात, तसेच माझ्यातच चित्त लावतात, त्या भक्तांना संसारातील निरनिराळे ताप मुळीच दुःख देऊ शकत नाही. हे साध्वी, अशा रीतीने सर्व संग परित्याग केलेले महापुरुषच साधू समजावेत. तू त्यांच्याशी सहवासाची इच्छा धरावीस, कारण आसक्तीमुळे निर्माण होणाऱ्या दोषाचे ते निराकरण करतात. सत्पुरुषाच्या सहवासात माझ्या पराक्रमाचे यथार्थ ज्ञान करून देणाऱ्या तसेच मनाला आणि कानांना प्रिय वाटणाऱ्या कथा होतात. अशा कथांचे सेवन केल्यानेच मोक्षमार्गामध्ये श्रद्धा, प्रेम आणि भक्तीचा क्रमशः विकास होतो. नंतर माझ्या विश्वोत्पत्ती इत्यादी लोकांचे चिंतन केल्याने उत्पन्न झालेल्या भक्तीने लौकिक आणि पारलौकिक सुखाच्या बाबतीत वैराग्य उत्पन्न झालेल्या मनुष्य दक्षतेने योगाच्या भक्तिप्रधान सरळ साधन मार्गांनी एकाग्र होऊन मनोनिग्रहासाठी प्रयत्न करतो. अशा प्रकारे प्रकृतीच्या गुणापासून उत्पन्न झालेल्या शब्दादी विषयाचा त्याग केल्याने वैराग्ययुक्त ज्ञानाने, योगामुळे आणि माझ्या दृढ भक्तीने अंतरात्मा असलेल्या मला मनुष्य या देहातच प्राप्त करून घेतो. देवहूती म्हणाली, आपल्या समुचित भक्तीचे स्वरूप काय आहे आणि मला कशा प्रकारची भक्ती योग्य आहे? देवहूती म्हणाली, आपल्या समुचित भक्तीचे स्वरूप काय आहे आणि मला कशा प्रकारची भक्ती योग्य आहे? ज्याप्रमाणे मी सहजपणे आपले निर्वाण पद प्राप्त करू शकेन. हे निर्वाण स्वरूप प्रभो, त्यांच्यामुळे तत्वज्ञान होते आणि जो लक्ष्याचा वेध घेणाऱ्या बाणाप्रमाणे भगवंताची प्राप्ती करून देणारा आहे, तो आपण सांगितलेला योग कसा आहे आणि त्याचे किती अंगे आहेत, हे हरे हे सर्व आपण मला अशा प्रकारे समजावून सांगा की ज्यामुळे आपल्या कृपेने मी मंदबुद्धी स्त्री हा कठीण विषय सहजपणे समजू शकेल. मैत्रेय म्हणाले, विदुरा, जिच्यापासून त्यांनी स्वतः जन्म घेतला होता त्या आपल्या मातेचा असा अभिप्राय ऐकून कपिलाच्या हृदयात स्नेह दाटून आला आणि त्यांनी प्रकृती इत्यादी तत्वाचे निरूपण करणाऱ्या सांख्य शास्त्रांचा आणि भक्ती व योग यांचा उपदेश केला. भगवान म्हणाले, माते, ज्याचे चित्त एकमात्र भगवंतामध्येच लागले आहे, अशा माणसांची वेदविहित कर्मामध्ये लिहिलेली तसेच विषयांचे ज्ञान करून देणाऱ्या इंद्रियांची जी सत्वमूर्ती श्रीहरीच्या ठिकाणी स्वाभाविक प्रवृत्ती होते, तीच भगवंताची निहतूक भक्ती होय. ही मुक्तीपेक्षाही श्रेष्ठ आहे, कारण ज्याप्रमाणे जठराग्नी खाल्लेल्या अन्नाचे पचन करतो, त्याचप्रमाणे ही सुद्धा कर्मसंस्काराचे
भंडार असलेल्या लिंग शरीराला तत्काळ भस्म करते. माझ्या चरणसेवेत प्रेम असणारे आणि माझ्याच प्रसन्नतेसाठी सर्व कर्म करणारे जितके भगवान भक्त आहेत, जे एकमेकांना भेटून प्रेमाने माझ्याच पराक्रमाची चर्चा करतात, ते माझ्याशी एकरूप होण्याही इच्छा करीत नाहीत. माते, ते साधू पुरुष अरुण नयन आणि मनोहर मुखाने युक्त अशा माझ्या परमसुंदर आणि वरदायक दिव्य रूपाने अवलोकन करतात आणि त्यांच्याबरोबर प्रेमपूर्वक संभाषणही करतात की ज्यांच्यासाठी मोठमोठे तपस्वीही उत्सुक असतात. सुंदर अंग प्रत्यंग, मधुर हास्य, विलासयुक्त मनोहर दृष्टी आणि सुमधुर वाणीने युक्त माझ्या त्या रूपाच्या सौंदर्यात त्यांची मने आणि इंद्रिये तल्लीन होतात. माझी अशी भक्ती त्यांची इच्छा नसतानाही त्यांना परमपदाची प्राप्ती करून देते. अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर जरी ते माझ्या मायापतीच्या सत्यादी लोकांमधील भोगसंपत्ती भक्तीनंतर स्वतः प्राप्त होणाऱ्या अष्टसिद्धी किंवा वैकुंठ लोकातील भगवत स्वरूप ऐश्वर्याची सुद्धा इच्छा करीत नाहीत, तरीसुद्धा माझ्या धामाला पोचल्यानंतर त्यांना या वस्तू विभूती आपणही प्राप्त होतात. त्यांचा एकमात्र मीच प्रिय आत्मा, पुत्र, मित्र, गुरु, सुहृदय आणि इष्टदेव आहे. ते माझ्याच आश्रयाला राहणारे भक्तगण शांतिमय अशा वैकुंठ धामात गेल्यावर कोणत्याही प्रकारे या पासून वंचित राहत नाहीत आणि त्यांना माझे कालचक्र ग्रासू शकत नाही. जे लोक यहलोक व परलोक या दोन्ही लोकांमध्ये बरोबर जाणाऱ्या वासनामय लिंगदेहाला तसेच शरीराशी संबंध ठेवणारे जे धन, पशु तसेच गृह इत्यादी पदार्थ आहेत, त्या सर्वांना आणि तत्संबंधी संग्रहाला सुद्धा सोडून देऊन अनन्य भक्तीने सर्व प्रकारे माझेच भजन करतात. त्यांना मी मृत्यू रूप संसारा सागरातून पार करतो. मी साक्षात भगवान आहे. प्रकृती आणि पुरुषाचा मी स्वामी आहे, तसेच समस्त प्राण्यांचा आत्मा आहे. माझ्याखेरीज अन्य कोणाचाही आश्रय घेतल्याने मृत्यूरूप महाभयापासून सुटका होत नाही. माझ्या भयानेच वारा वाहतो, माझ्या भावनेच सूर्य तापतो, माझ्या भावनेनेच इंद्र पाऊस पाडतो आणि अग्नी जाळतो. तसेच माझ्यात भयाने मृत्यू आपल्या कार्यात प्रवृत्त होतो. योगीजन ज्ञान वैराग्ययुक्त भक्तियोगाच्या द्वारे शांती प्राप्त करून घेण्यासाठी माझ्या निर्भय चरण कमलांना आश्रय देतात. संसारात मनुष्याचे सर्वात श्रेष्ठ कल्याण हेच आहे की त्याचे चित्त भक्तियोगाने माझ्यातच लागून तेथेच स्थिर व्हावे. गोपाल कृष्ण भगवान की जय.